उपवासासाठी साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, भाजणी पिठाचे थालीपीठ, शिंगाडे पिठाचे थालीपीठ असे तिखट पदार्थ आपण नेहमी बनवत असतो। गोडाचा पदार्थ हा सहसा बनवत नाही। तुम्हाला जर गोडाचा पदार्थ बनवायचा असेल उपवासासाठी तर शिंगाड्याच्या पिठाचा शिरा हा खूप छान ऑप्शन आहे। मऊ लुसलुशीत आणि फ्लफी शिरा बनतो। तर चला पाहूया रेसिपी। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 4 चमचे गावरान तूप टाकले आहे। तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 वाटी शिंगाड्याचं पीठ टाकलं आहे। पीठ छान व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। जसं आपण बेसनच्या लाडूसाठी पीठ भाजतो ना त्या प्रकारे पीठ भाजायचं आहे। वरून थोडं थोडं तूप टाकत जायचं आहे आणि पीठ छान खमंग भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये अशा प्रकारे भाजणी दाखवली आहे पिठाची। लो गॅस फ्लेमवरती म्हणजेच मंद आचेवरती आपल्याला पीठ छान व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहे। पिठाचा रंग जसा जसा बदलत जातो तसा तसा त्याचा सुगंध दरवळतो आणि समजून घ्यायचं की पीठ छान व्यवस्थित भाजले गेलेले आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी वरून 1-1 चमचा तूप टाकून छान व्यवस्थित पीठ भाजून घेत आहे। शिंगाडा पीठ हे पौष्टिक असते। मुलांना स्नॅक्स, टिफिन, शॉर्ट ब्रेकसाठी हा शिरा तुम्ही देऊ शकता, कधी कधी फॉर अ चेंज म्हणून। तुम्ही पाहू शकता आता पीठ छान व्यवस्थित भाजून झाले आहे। त्यामध्ये 1 वाटी मी पिठी साखर टाकली आहे। पिठी साखर छान व्यवस्थित मिक्स झाल्यावरती पिठामध्ये पीठ 5 मिनिटं अजून छान व्यवस्थित भाजून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता साखर मिक्स झाल्यावरती पीठ छान घट्ट होते। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी म्हणजे जेवढे आपण पीठ घेतलं होतं तेवढेच गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकल्यावरती शिरा छान मस्त मऊ लुसलुशीत होतो। तुम्ही पाहू शकता तो आता छान व्यवस्थित तूप सुटोपर्यंत परतून घ्यायचा। शिऱ्याला आता छान तूप सुटले आहे। त्यामध्ये तळलेला सुकामेवा टाकूया। सुकामेवा हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका। आणि सुकामेवा हा मी वेगळा परतून घेतला होता, तर फक्त मी परतलेला सुकामेवा टाकलेला आहे, त्याचं तूप टाकलं नाहीये। ऑलरेडी शिऱ्याला भरपूर तूप सुटले होते म्हणून मी सुकामेव्याचे तूप टाकले नाहीये, कारण ते टाकले तर खूप तुपट होऊन जाईल। तुम्ही एक्स्ट्राचं तूप जे आहे ते तुम्ही काढू पण शकता बाजूला। तर हे पहा असा छान पौष्टिक शिंगाड्या पिठाचा शिरा तुम्ही उपवासासाठी बनवू शकता। माझी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।